तुमची काळजी घेतील, तुमचा नवरा पण घेईल, सासू सासरे पण घेतील, म्हणतील बाबा अरे माझ्या बाईला चपातीला पोळीला तूप तेल लावलंय की नाही जरा बघ, बोलतील की नाही. म्हणजे आता या पैशामुळे तुमचं वजन वाढलं की नाही, कारण हे हक्काचे पैसे आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगतो, तो आम्ही तुमचे भाऊ फक्त 1,500 वर नाही थांबणार. जशी आपल्या सरकारची ताकद वाढेल, आर्थिक ताकद वाढत जाईल, 1.5चे आम्ही 2.25 करू, 2.25चे 2 करू, त्याचे 2.25 करू, 2.5 करू, 3.25 करू, 3 करू, त्या 3 पेक्षाही पुढे जाऊ. अजून तुमच्या आशीर्वादाने सरकारची ताकद वाढली की तुम्हाला आम्ही माहेरचा आहेर असा वाढत जाईल. त्यामुळे तुम्हाला लोक बोलतील 1,500 काय, अरे 1,500 मध्ये पण गरीब माणसाला खूप काहीतरी करता येतं. बाहेर फलक लावले होते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा लाभ घ्या, पण मुख्यमंत्र्याचा फोटो नव्हता लावला. म्हणजे ज्यांनी फोटो त्यांचे लावले होते, म्हणजे क्रेडिट घ्यायला श्रेय घ्यायला पुढं आणि आमच्या लाडक्या बहिणींना बदनाम करायला पुढं. म्हणाले हे काय भीक आहे का, हे काय लाच आहे का, हे काय विकत घेताय का. मला सांगा माझ्या सगळ्या बहिणींनो, असे शब्द योग्य आहेत का हो आपल्या बहिणींसाठी वापरणं. आणि मग असे लोक या योजनेमध्ये खोडा घालतात. म्हणजे त्यांना वाटलंच नव्हतं की एवढ्या लवकर ही योजना चालू होईल आणि पैसे पण मिळतील, त्यांना भरोसा नव्हता. मग योजनेमध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला, ते कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना फटकारलं. आम्ही कोर्टाला सांगितलं हे सरकारचं काम आहे, सर्वसामान्य महिलांना जर आम्ही थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला तर काय प्रॉब्लेम आहे. कोर्टाने त्यांना फटकारलं, कोर्टाने त्यांना फेटाळून लावलं. हा, ते खटाखट वाल्यांचे कधी येतच नाहीत, ते पटापट वाल्यांचे येतात. हा, मग हे अशा माझ्या बहिणी तुम्ही पाठवली, दिली मला, हो बांधली. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, ही भाऊबीज, ही रक्षाबंधन जी आहे, ही ओवाळणी जी आहे, ही ओवाळणी फक्त रक्षाबंधनसाठी नाही, ही भाऊबीजसाठी नाही, कायम आहे ही ओवाळणी, कायम आहे. आणि या माहेरचा आहेर जो आहे